सुस्वागतम मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी उर्मिला आहे, उर्मिला खूप खुश झालेली असते. विक्रांत घरी आलेला सांगत असते, विक्रांत तुला एक सांगू का, काय झालं माहिती का, आज मी एक खूप भारी काम केलं. अरे मी नाही काय ना, तुला माहिती का, राणी त्यांच्यामध्ये इतके जोरदार भांडणं होईल ना, असे भांडणं लावून दिले आहेत. मालत्या आईला इतकं भडकून दिलं ना की बस. आणि त्यांच्या घरामध्ये ज्या उपयोगी वस्तू असेल ना, त्या वस्तू पण मी दिल्या मालत्या आईला, त्यांनी त्या घेतल्या पण. अरे तुला माहीत नाही आता त्यांच्या घरामध्ये किती भांडणं होतील. राणीला शेवटी ते घरातून काढूनच देतील, मला असं वाटतं आहे, असं उर्मिलाला मालतीला सांगत असते. मालती म्हणते की अगं मालतीविषयी ते उर्मिला सगळं विक्रांतला सांगत असते. तर इकडं जी राणी आहे, तिच्या बोटाला लागलं म्हणून इंद्र ते तिला आता घरात घेऊन येतात. आणि तिच्या बोटाला इंद्र बघतो तर पट्टी वगैरे करतात. इंद्र म्हणतो, राणी हे सगळं एवढं कसं झालं तुझ्या बोटाला, मला तर नाही वाटत ती भाजी कापताना तुला लागलंय. तू माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवते ना, मला असं वाटतं आहे. काय लपवते राणी माझ्यापासून, सांग लवकर. राणी म्हणते, हो इंद्र सर, मी खरंच काही लपवत नाहीये. मी कशाला काय लपवल, अहो कशाला काही झालंय, काही नाही झालं, भाजी कापतानाच माझ्या हाताला लागलं आहे. तर इंद्र म्हणतो की नाही राणी, नक्कीच हे काहीतरी वेगळंच दिसतंय मला. तू लपव माझ्यापासून किती लपवायचे, पण मी तुला काही करू देणार नाही. हे बघ, हे पुस्तक घे आणि तर बस, मी स्वयंपाक बनवतो. राणीच म्हणते, अहो इंद्र सर पण नका. तर इंद्र म्हणतो की नाही राणी, अगं तू नाही, मी स्वयंपाक बनवणार, तू बस अभ्यास करून घे. आणि आता इंद्र आतमध्ये जातो, स्वयंपाक बनवायला घेतो. मालती म्हणते, अरे इंद्र थांब, इंद्र काय करतोय अरे तू. तर आता लगेच आबा बोलतात, तुम्ही मदत करणार आहे का त्याला, कशाला काही बोलताय उगाच, असं म्हणतात. आणि आता लगेच जी हे आहेत आबा मालतीला बाहेर ओढत घेऊन म्हणतात, चला बाहेर तुम्ही. आणि इकडे इंद्र स्वयंपाक बनवतो, राणी तिथे अभ्यास करत असते. राणी म्हणत असते, इंद्र सरांना कसं सांगू मी, माझ्या अभ्यासात अजिबात मन लागत नाहीये, मला असं नको वाटतंय, कारण की हे सगळं मला बरोबर नाही वाटत आहे, असं म्हणत असते. आणि आता तिथे एकटीच हे करत असते. तर आता लगेच जो इंद्र आहे, तो इंद्र आता इकडं स्वयंपाक बनवता तो राणीकडे म्हणतो, राणी काय झालं, तुझ्या हाताला धक्का लागतोय का, थांब मी पट्टी सोडून देतो. पट्टी सोडतो तिच्या हातची, तिच्या औषधाने टाकून देतो. आणि म्हणतो, राणी यांनी तुला पान पलटायला अभ्यास करायला थोडं जड जात असेल ना, त्यामुळं तुला आता मदत होईल, थांब. हे बघ आता कसं करतो मी हाताला त्याच्या हाताला त्याला हे करतो, तो पट्टीन ते काढून टाकतो, औषधाने ते बरं करून देतो. आणि म्हणतो की राणी आता अभ्यास नीट व्यवस्थित कर मन लावून, तू काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत. आणि तो म्हणतो मनातल्या मनात, राणी तुला काय सांगू ग, तुला त्रास झाला म्हणजे मला त्रास होतो इकडे, मग तुला कळणार नाही, पण मला खरंच खूप त्रास होतो राणी, असं म्हणत असतो. तर इकडं मालती आता बाहेर येऊन बसते. आणि आता इकडं उर्मिला आणि विक्रांतचं बोलणं चालू असतं. उर्मिला म्हणत असते, विक्रांत खरंच काय करणार आहे तू आता. तर विक्रांत म्हणतो की माझा एक मोठा प्लॅन आहे आता, कारण की हे आबांनी सगळे कामगार त्यांच्या बाजूने घेतले ना, जोपर्यंत फॅक्टरीतले कामगार आपल्या बाजूने होत नाही ना, तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाहीये. तर ती म्हणते, मग आता काय करायचं ठरवलंय तू. तर तो म्हणतो की हे बघ उर्मिला, मी आता एक ठरवलं आहे, मी आता उद्या दिन आहे ना, महाराष्ट्र दिन, उद्या 1 मे, उद्या एक महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सगळ्या कामगारांना इतके बक्षिसं वाटवेल, इतके गिफ्ट देईल की ज्यांना हव्या त्या वस्तू सगळ्यांना वाटेल. म्हणजे कसं माहिती का तुला, सगळ्यांना हवं असं वाटेल की मी चांगला आहे, आणि सगळ्यांना आपल्याबद्दल भावना चांगली निर्माण होईल. त्यामुळे मी सगळ्यांना आता ते वाटणार आहे. मला माहीत नाही काही उर्मिला, पण आता मी हे सगळं सुरू करणार आहे, असं म्हणत असतो. तर उर्मिला म्हणते, अरे विक्रांत पण काय करतोय तू हे. तर तो म्हणतो की तू बघत राहा आता उद्या काय करेल मी. आबाच्या बाजूने एक माणूस बोलणार नाही, सगळे माझ्या बाजूने बोलेल, असं काहीतरी करणार आहे. तर इकडे आता राणी आणि इंद्र बाहेर येतात बसल्याला. तर आता राणी म्हणते, इंद्राणी त्या गोट्यासोबत फोनवर बोलत असते, तिचं नियोजन चालू असतं महाराष्ट्र दिन साजरं करण्याचं. इंद्र म्हणतो, काय झालं राणी. तर राणी म्हणते, उद्या महाराष्ट्र दिन आहे ना, त्याचीच तयारी करतोय या गोट्यान मी, असं बोलते. चला बघूया पुढील भागात काय ट्विस्ट आहे, बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.